नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे क्रिकेटमध्ये पुरस्कार दिले जातात त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, क्रिकेटवरती एकतरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो। काही वेळेस एक प्रश्न विचारला जातो, काही वेळेस दोन प्रश्न देखील विचारले जातात। त्यामुळे हे लेक्चर लहान लेक्चर असणार आहे, छोटंसं लेक्चर असणार आहे, पण आपल्या सर्व एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं लेक्चर आहे। तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल किंवा कंबाईन तुम्ही सरळ सेवेचा देखील अभ्यास करत असतील तरी हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तर चला लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। नाहीतर मित्रांनो तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आपला लोगो आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे बॅचेस पाहायला मिळतील। आपले राज्यसेवेचे बॅच सुरू आहे, त्याचबरोबर कंबाईनची देखील बॅच सुरू आहे आणि पोलीस भरतीचे आपले एक रेकॉर्डेड देखील बॅच सुरू आहे। तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून चेक करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्या ठिकाणी आपण जे लेक्चर असतात आपले यूट्यूबवरचे त्याचं आपण नोटिफिकेशन, त्याचं जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लेक्चरचं ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल। आपण SMS त्या ठिकाणी टाकत असतो। तसेच मित्रांनो आपलं अभ्यास मित्र नावाचं इंस्टाचं पेज देखील आहे, त्याला देखील फॉलो करा। आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो। तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज देखील सुरू झालेली 28 तारखेपासून सुरू झालेली। जे 28 तारखेला टेस्ट झालेली ती सर्वांसाठी फ्री होती। ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही पाहू शकता। तुम्ही मित्रांनो ही टेस्ट सोडू शकता, ही सर्वांसाठी फ्री असणार आहे आणि पुढच्या ज्या 10 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत। 5 आणि 5 मित्रांनो GHच्या होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्या 5 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत आणि ज्या 5 पुढच्या टेस्ट होणार आहेत त्या GHच्या होणार आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता येणाऱ्या 4 तारखेला 4 फेब्रुवारीला हिस्ट्रीची टेस्ट असणार आहेत। मी तुम्हाला सांगेल याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता। नंबर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे। फी असणार आहे फक्त 499 रुपये। तर तुम्हाला या ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही बिंदास कॉल करून सर्व माहिती विचारू शकता। तर चला आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे हे पुरस्कार आहेत मित्रांनो, हे 2023 चे पुरस्कार आहेत। ते केव्हा दिले गेले? 24 जानेवारी 2000 रोजी दिले गेलेले आहेत मित्रांनो। त्या रोजी हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत। केव्हा झालेले आहेत? 24 जानेवारी 2024। तुम्हाला काही ठिकाणी 2023 देखील विचारलं जाईल, काही ठिकाणी तुम्हाला 2024 देखील असेल, त्यामुळे हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। हे जे पुरस्कार आहेत हे 2023 चे पुरस्कार आहेत, पण हे पुरस्कार केव्हा दिले गेले? 24 जानेवारी 2024 मध्ये। त्यामुळे तुम्हाला प्रश्नामध्ये व्यवस्थित बघायचे की आपल्याला काय विचारले। काही ठिकाणी तुम्हाला 23 विचारलं जाईल, काही ठिकाणी तुम्हाला 24 विचारलं जाईल। तर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे। रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ने हे पुरस्कार 2023 या वर्षाचे हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत। केव्हा केलेले आहेत? 24 जानेवारी 2024 मध्ये। ICC ने 2023 या वर्षासाठी विविध श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केलेली आहेत। तर या ठिकाणी बघा, क्रिकेट या क्षेत्रामध्ये विविध क्रिकेटच्या मॅचेस होत असतात, कसोटी होत असते, वन डे मॅच होत असते। वेगवेगळ्या खेळामध्ये जे खेळाडू एकदम चांगल्या पद्धतीने खेळलेत अशा खेळाडूंना हे पुरस्कार दिले गेलेले आहेत। तर त्यांची जी नावे होती ती 24 तारखेला जाहीर केली आहेत आणि मित्रांनो हे पुरस्कार दिले गेलेत। तर आज आपण या सर्व पुरस्कारांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आपण पुढे जाऊया। स्थापना केव्हा झाली मित्रांनो ICC ची? हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। 15 जून 1909 मध्ये स्थापना झाली। त्यानंतर मुख्यालय कोणत्या ठिकाणी? संयुक्त अरब अमिराती, त्यालाच आपण UAE म्हणत असतो। तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतं ICCचं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्यालाच आपण म्हणत असतो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। त्याचबरोबर मित्रांनो आता CEO कोण आहे
2024 मध्ये जोप एलार्डिस हे काय आहेत मित्रांनो, हे सीईओ आहेत. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे. सीईओ कोण आहेत? जोप एलार्डिस हे सीईओ आहेत. त्यानंतर अध्यक्ष कोण आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो जे हे अध्यक्ष आहेत हे 2024 चे अध्यक्ष आहेत. तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. गेग बार्कल हे मित्रांनो अध्यक्ष आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण आहेत? गेग बार्कल हे अध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो ब्रीद वाक्य काय आहे या संस्थेचं, या परिषदेचं किंवा ही जी ICC संस्था आहे त्याचं चांगल्यासाठी क्रिकेट. तर ब्रीद वाक्य देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की ICC चे अध्यक्ष कोण आहेत, तर तुम्हाला उत्तर द्यायचे ग्रेग बार्केल. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण देश किती आहेत, सदस्य देश किती आहेत, तर 108 देश सदस्य देश आहेत. त्यानंतर जे जुनं नाव काय होतं ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स हे जुनं नाव आहे. जुनं नाव काय आहे? इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स हे जुनं नाव आहे. आणि नाव केव्हा चेंज झालं, तर 1965 मध्ये नाव चेंज झालं. नाव बदलून आता नाव काय चेंज झालं होतं, तर इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स हे नाव केव्हा चेंज झालं होतं? 1965 मध्ये. आणि त्यानंतर पुन्हा नाव चेंज करण्यात आलं. केव्हा नाव चेंज करण्यात आलं? 1989 मध्ये नाव चेंज करण्यात आले. आणि आता नाव काय आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, ICC. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला ते जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे पुरस्कार असतात, हे खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला एक्झाम मध्ये यावरती प्रश्न विचारला जातो. मित्रांनो हा पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा. पुरस्काराचं नाव आहे सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी. कोणाला मिळाली आहे मित्रांनो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही या ठिकाणी त्यांचा फोटो बघू शकता. पॅट कमिंग ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला. ICC पुरुष क्रिकेट ऑफ द इयर 2023 त्यांना मिळालेलं. ट्रॉफीचं नाव लक्षात ठेवा, सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो स्टार मार्क करून घ्या, हा प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. कमिन्स यांना मिळाले. ते कुठले खेळाडू आहेत? ते ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. ट्रॉफीचं नाव लक्षात ठेवा, सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये कोणाला मिळाले, तर तुम्ही तर बघू शकता ट्रॉफीचं नाव रेशेल हेहो फील्ड ट्रॉफी मिळाली. ते कोणत्या महिलेला मिळाले तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यांचा फोटो, त्या इंग्लंडच्या महिला आहेत. नेट सायवर ब्रंट या महिलेला मिळाले. तुम्ही त्यांचा फोटो देखील बघू शकता. ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2023 त्यांना मिळालेले. ट्रॉफीचं नाव लक्षात ठेवा, रेसल हेहो फील्ड ट्रॉफी. कोणत्या महिलेला मिळाले त्यांचं नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नेट सायवर ब्रंट त्या कोणत्या देशाचे आहेत, तर त्या इंग्लंड या देशाचे आहेत. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचे. हे दोघं फोटो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे दोघं पुरस्कार तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यांच्यावरती प्रश्न बनू शकतात. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर आता आपण जाणून घेऊ ICIC पुरुषांचा एक दिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाले. जो एक दिवसीय वन डे क्रिकेट होत असतो त्यामध्ये क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाले, तर आपले भारताचे विराट कोहली यांना मिळालेले. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. तुम्हाला फोटो तर माहीतच असेल, असा कोणीच व्यक्ती नसेल की त्यांना विराट कोहली माहीत नसेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही इथं बघू शकता 2023 चा क्रिकेटपटू एक दिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर कोणाला मिळाले, तर विराट कोहली यांना मिळाले. त्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये कोणाला मिळाले, तर महिलांमध्ये चामरे अट्टापट्टू ह्या ज्या श्रीलंकाच्या महिला आहेत तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता. त्यांना हा पुरस्कार मिळालाय. पुरुषांमध्ये विराट कोहली आणि महिलांमध्ये एक दिवसीय क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 चामरे अट्टापट्टू यांना मिळाले. त्या कोणत्या देशाच्या, तर त्या श्रीलंका या देशाच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो ICIC पुरुष स्टेट क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाले, तर उस्मान ख्वाजा ते ऑस्ट्रेलियाचे त्यांना मिळालेले. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. त्यांना कोणता पुरस्कार मिळाले मित्रांनो, जी कसोटी असते टेस्ट मॅच असते त्यामध्ये क्रिकेटर ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, उस्मान ख्वाजा. त्या कोणत्या देशाचे, तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे. तुम्हाला हे तिन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया.
ICC पुरुषांचा T20 क्रिकेट ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाले तर तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। आपले भारताचे सूर्यकुमार यादव यांना हा पुरस्कार मिळाले। मित्रांनो इथे लक्षात ठेवा T20 मध्ये हा पुरस्कार मिळाले। क्रिकेटर ऑफ द इयर T20 मध्ये कोणाला मिळाला तर सूर्यकुमार यादव यांना हा पुरस्कार मिळाला। त्यानंतर महिलांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळालेले तर हेली मॅथ्यूज यांना मिळाले। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या वेस्ट इंडिज या देशाच्या आहेत। तर मित्रांनो तुम्हाला इथं दोन पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत, पुरुषांमध्ये कोणाला मिळाला आणि महिलांमध्ये कोणाला मिळाला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। T20 मध्ये कोणाला मिळाला तर आपले भारताचे खेळाडू सूर्यकुमार यादव यांना मिळालेले आणि महिलांमध्ये कोणाला मिळाला तर वेस्ट इंडिजच्या ज्या महिला खेळाडू आहेत हेली मॅथ्यूज यांना मिळालेले। त्यानंतर आपण पुढे जाऊया। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, हा व्हिडिओ छोटासा असणार आहे पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। तुम्हाला या ठिकाणी फोटोवरनं उत्तरे लक्षात येतील पण जेव्हा मित्रांनो आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं आपल्याला काही वेळेस प्रश्नाचं उत्तर येतं तरी आपण विसरून जातो, कारण की मित्रांनो आपण व्यवस्थित लक्षात ठेवत नाही। त्यामुळे तर आता आपण पुढचा पुरस्कार बघू। ICC पुरुषांचा इमर्जिंग क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 इथं लक्षात ठेवा, ऑफ द इयर 2023 कोणता पुरस्कार आहे मित्रांनो, इमर्जिंग क्रिकेटपटू ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला मिळालाय महिला पुरुषांमध्ये तर मित्रांनो सचिन रवींद्र जे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत त्यांना मिळाले। तुम्ही त्यांचा फोटो या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर महिलांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळालाय, महिला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2023 तर तुम्ही या ठिकाणी त्यांचा फोटो बघू शकता। त्या ऑस्ट्रेलियाच्या महिला आहेत फोबी लिचफील्ड यांना हा पुरस्कार मिळालेला। तुम्हाला नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचे। पुरुषांमध्ये कोणाला मिळाले तर सचिन रवींद्र त्यांना मिळाले, ते न्यूझीलंड या देशाचे आहेत आणि महिलांमध्ये मिळाले आहेत फोबी लिचफील्ड या महिलेला मिळाले। त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत। त्यानंतर आपण पुढचा पुरस्कार बघू। ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड कोणाला मिळाले, कोणत्या टीमला मिळाले मित्रांनो, हा टीमला दिला जाणारा पुरस्कार आहे किंवा अवॉर्ड आहे। तुम्ही तो व्यवस्थित बघू शकता। ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड 2023 कोणत्या टीमला मिळाले तर तुम्ही या ठिकाणी टीम बघू शकता। जी बॉम्बेची जी टीम होती त्या टीमला हा अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर ICC अंपायर ऑफ द इयर कोणाला मिळालाय तर मित्रांनो जे इंग्लंडचे अंपायर आहेत त्यांना रिचर्ड इलिगवर्थ जे इंग्लंडचे अंपायर आहेत त्यांना मिळाले। तुम्हाला नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचे। ICC अंपायर ऑफ द इयर 2023 कोणत्या अंपायरला मिळालेले तर रिचर्ड इलिंगवर्थ जे इंग्लंडचे अंपायर आहेत त्यांना मिळालेले। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। आणि मित्रांनो स्पिरिट ऑफ द क्रिकेट अवॉर्ड कोणत्या टीमला मिळालेले तर झी बॉम्बे या टीमला मिळालेला आहे। आणि अंपायर ऑफ द इयर 2023 कोणत्या अंपायरला मिळालेले तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा। रिचर्ड इलिगवर्थ या इंग्लंडच्या अंपायरला हा पुरस्कार मिळालेला आहे किंवा हा अवॉर्ड मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता जे पुरस्कार दिले गेलेले आहेत मित्रांनो, तुम्ही हा जो पुरस्कार दिले गेलेले तो व्यवस्थित लक्षात ठेवा। BCCI ने हे पुरस्कार दिलेले आहेत आणि मित्रांनो स्टार मार्क करून घ्या। हा प्रश्न एक्झाम मध्ये बनू शकतात हे प्रश्न किंवा एक्झाम मध्ये डायरेक्ट तुम्हाला विचारले जातील। मित्रांनो पुरस्काराचे नाव लक्षात घ्या। पॉली उमरीगर हा पुरस्कार कोणाला मिळाले, पुरस्काराचे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा। पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला मिळाले मित्रांनो 2022-23 मध्ये सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून कोणाला हा पुरस्कार दिला गेला आहे तर शुभमन गिल यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। शुभमन गिल यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे। मित्रांनो सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्यांना हा पुरस्कार दिले गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो दीप्ती शर्मा या महिलेला हा पुरस्कार दिला गेला। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। मित्रांनो हे जे दोन्ही खेळाडू आहेत ते आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वात बेस्ट खेळलेले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला। पुरस्काराचं नाव तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। पॉली उमरीगर पुरस्कार हे दोघं पुरस्कार मित्रांनो दिले गेलेले आहेत। पुरुषांमध्ये शुभमन गिल यांना हा पुरस्कार दिला गेलाय, महिलांमध्ये दीप्ती शर्मा या महिलेला हा पुरस्कार दिला गेला। हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा पुरस्कार बघू मित्रांनो कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाले, पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा। हा देखील प्रश्न मित्रांनो एक्झाम मध्ये येऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा। कर्नल
कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाले? तर मित्रांनो 2 व्यक्तींना मिळालेत, रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना मिळालेत। मित्रांनो तुम्ही हे ज्यांचा फोटो बघतायत हे मित्रांनो रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर आहेत, ते त्यांचा फोटो तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या 2 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। मित्रांनो पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा, कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार। त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण काही प्रश्नांचा अभ्यास करू। मित्रांनो मी सुरुवातीला जी काही थिअरी होती, जे काही पुरस्कार दिले गेले होते त्यांचा आपण अभ्यास केला आणि आता आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये काही अभ्यास करू। तर मित्रांनो जर थिअरीचा तुम्ही व्यवस्थित थिअरी तुमच्या लक्षात असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतील। तर चला आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर आपल्याला काय विचारलंय की ICC ची स्थापना केव्हा झालेली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 1909 मध्ये। तर 1909 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच मित्रांनो ICC ची स्थापना झालेली होती। केव्हा झालेली होती? 1909 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्याला काय विचारले की 2024 मध्ये अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 ग्रेग बार्कले हे सध्याचे अध्यक्ष आहेत। तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे 2024 चे अध्यक्ष कोण आहेत? ग्रेग बार्कले हे सध्याचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया, या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्थापना केव्हा झाली होती? 15 जून 1909 मध्ये स्थापना झालेली होती। त्यानंतर मुख्यालय कोणत्या ठिकाणी? दुबई, संयुक्त अरब अमिराती, त्यालाच आपण UAE असं म्हणत असतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। CEO कोण आहेत? जोप एलार्डिस हे मित्रांनो CEO आहेत आणि अध्यक्ष कोण आहेत? तर ग्रेग बार्कले हे अध्यक्ष आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC द्वारे कोणत्या खेळाडूला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी 2023 ने सन्मानित करण्यात आले? तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल, आपण थिअरीमध्ये अभ्यास केलं होतं। पॅट कमिन या ऑस्ट्रेलिया खेळाडूला ही ट्रॉफी मिळाली, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। आपण सुरुवातीला सांगितलं होतं मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचे एग्जाम मध्ये येऊ शकतो। मित्रांनो ट्रॉफीचं नाव लक्षात ठेवा, सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी 2023 कोणत्या खेळाडूला देण्यात आलेले? पॅट कमिन या खेळाडूला देण्यात आलेले। ते कोणत्या देशाचे? तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 4 बघू, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC ने कोणत्या खेळाडूला रेशल हेहोफील्ड ट्रॉफी 2023 ने सन्मानित केले? तर आपल्याला काय विचारले की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्या खेळाडूला रेशल हेहोफील्ड ट्रॉफी 2023 ने सन्मानित करण्यात आले? तर तुम्ही या ठिकाणी त्या महिलेचा फोटो बघू शकता, त्यांचं नाव आहे मित्रांनो नेट सायवर ब्रेट। या इंग्लंडच्या महिला आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 5, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC 2023 चा पुरुष एक दिवसीय क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर तुम्हाला उत्तर माहितीच असेल, विराट कोहली आपले भारताचे खेळाडू आहेत, त्यांना एक दिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती। त्यानंतर आपण पुढे जाऊया, मित्रांनो वन डे मध्ये ज्या महिला आहेत त्यांचं नाव देखील लक्षात ठेवायचे। आपण हे जे बघितलं मित्रांनो हे आहे पुरुष। त्यानंतर महिलांमध्ये कोणाला मिळाले? तर मित्रांनो चमारे अट्टापट्टू ज्या श्रीलंकेच्या महिला आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाले आहेत। मित्रांनो महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर। तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, महिलांमध्ये चमारे अट्टापट्टू ज्या श्रीलंकेच्या खेळाडू आहेत महिला, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC ने 2023 चा पुरुष कसोटी क्रिकेटर कोण बनला आहे? तर मित्रांनो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 उस्मान ख्वाजा, जे ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाले आहेत। तुम्ही या ठिकाणी त्यांचा फोटो बघू शकता, पुरुष कसोटी क्रिकेटर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 7 बघू,
बघू, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने 2023चा पुरुष T20 क्रिकेटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला सूर्यकुमार यादव, जे आपले भारताचे खेळाडू आहेत. T20 मध्ये ते सगळ्यात चांगले खेळले होते, तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. महिलांमध्ये कोण आहेत? तर मित्रांनो ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. T20 क्रिकेट ऑफ द इयर 2023 T20 मध्ये ज्या महिला होत्या त्या चांगल्या खेळलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे हेली मॅथ्यूज. ते वेस्ट इंडिज या देशाचे आहेत. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. पुरुषांमध्ये सूर्यकुमार यादव आणि महिलांमध्ये हेली मॅथ्यूज, त्या वेस्ट इंडिज या देशाचे आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCचा 2023चा पुरुष इमर्जिंग क्रिकेटर म्हणून कोणाला निवडण्यात आले होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे रचिन रवींद्र, जे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. तुम्ही त्यांचा फोटो देखील बघू शकता. आणि महिलांमध्ये कोणाची निवड झाली होती? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फोबे लिचफील्ड या महिलेला हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा, किंवा जो अवॉर्ड असतो इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला मिळालेला आहे? फोबे लिचफील्ड, ज्या ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू आहेत त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अंपायर ऑफ द इयर 2023 कोण बनले आहेत? तर मित्रांनो अंपायर ऑफ द इयर 2023 कोणाला मिळाले? तर तुम्ही बघू शकता त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यांचं नाव आहे रिचर्ड इलिगवर्थ, जे इंग्लंडचे अंपायर आहेत. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, रिचर्ड इलिंगवर्थ या अंपायरला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 बघू. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे मित्रांनो BCCI ने कडून 2022-23 साठी, इथं लक्षात ठेवा आपल्याला काय विचारले, 2022-23 साठी भारतातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साठी पॉली उमरगीर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 शुभमन गिल. हा भारताचा जो खेळाडू आहे त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना कोणता पुरस्कार दिला गेलेला आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. पॉली उमरीगर पुरस्कार दिले गेलेले. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आणि महिलांमध्ये कोण आहेत? तर महिलांमध्ये दीप्ती शर्मा आहे. तुम्हाला देखील लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी बघू शकता 2022-23 सालासाठी सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती दीप्ती शर्मा यांना. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया. 11वा प्रश्न बघू. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच मित्रांनो BCCI तर्फे कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 या दोघं व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेले. रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर. तुम्हाला हा जो फोटो दिसत आहे हे आहेत मित्रांनो रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर. त्यांचा फोटो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या दोन्ही व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया. आपले प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. हा छोटासा घटक होता, पण मित्रांनो जे पुरस्कार होते ते खूप महत्त्वाचे. मित्रांनो लेक्चर संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आपलं अभ्यास मित्र नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरला ते मिळून जाईल. नाहीतर मित्रांनो त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. तिथून जाऊन तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस पाहायला मिळतील, जसं की राज्यसेवा झालं, कंबाईन झालं, पोलीस भरतीची देखील रेकॉर्डेड बॅच आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून पण जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपल्या अभ्यासाच्या रिलेटेड आपण माहिती टाकत असतो. त्याचबरोबर आपल्या लेक्चरचं देखील जे नोटिफिकेशन असतं त्याच ठिकाणी तुम्हाला मिळेल. तसेच तुम्ही अभ्यास मित्र इंस्टा पेजला देखील तुम्ही फॉलो करू शकता. आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो. मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगेल, आपली एक ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो. 28 तारखेपासून सुरू झालेली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की जी 28 तारखेला टेस्ट झालेली ती सर्वांसाठी फ्री होती मित्रांनो. जी 4 तारखेला होणार आहे मित्रांनो ती पेड असणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की त्याची फी फक्त 499 रुपये. तुम्हाला पूर्ण 10 टेस्ट मिळणार आहेत. 5 विषयाच्या मिळणार आहेत. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि ज्या पास असणार आहेत पुढच्या त्या GHच्या असणार आहेत. अशा टोटल टेस्ट होणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला या टेस्ट बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. या टेस्ट
सिरीजची संपूर्ण माहिती तुम्ही विचारू शकता। तर मित्रांनो आपलं लेक्चर आपण याच ठिकाणी संपवूया, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। पण मित्रांनो व्हिडिओ संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि थांबूया आपण याच ठिकाणी आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल।